पुण्याच्या ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीचं विसर्जन झालं। कृत्रिम हौदामध्ये पारंपरिक पद्धतीने विसर्जन केलं गेलं आणि या विसर्जन मिरवणुकीत एकीकडे उत्साहाचं वातावरण होतं तर दुसरीकडे बाप्पाला निरोप देताना डोळे पाणावले होते। दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या भक्तांच्या जयघोषात विसर्जन पार पडला आणि या बाप्पाची मिरवणूक 6 तास 40 मिनिटे चालली। पारंपरिक लेझिम पथक, झांज पथक आणि ढोल ताशांच्या पथकानं मिरवणूक परिसर अगदी दुमदुमून गेला होता। तर आपण बघतोय की पुण्याच्या मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन झालं। पतंग घाटावरती बनवलेल्या कृत्रिम हौदामध्ये विसर्जित करण्यात आलं। परिसरात उत्साह, आनंद आणि भक्तीचा माहोल दिसून आला। तर चौथा मानाचा तुळशीबागचा गणपती त्याचीही ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक पार पडली आणि मग निरोप देण्यात आला। गणपतीचं पांचाळेश्वर घाट इथे विसर्जन पार पडलं। यवतमाळ जिल्ह्यात कालच गणरायाला निरोप देण्यात आला। आज जिल्ह्यात तब्बल 1100 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून लाडक्या गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केलं गेलं। तर फुलांची आणि गुलालांची उधळण, वाद्यांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात निरोप समारंभ होतोय। सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीत मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावरती ठेका धरला। यावर्षी सुद्धा विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांची तुफान गर्दी झाली होती। बाप्पाला निरोप देताना एक चिमुकली धाय मोकलून रडली। अमरावतीच्या विद्यापीठ परिसरातील दत्तविहार कॉलनीतील श्रीजा थोरातचा हा व्हिडिओ आहे आणि चिमुकलीची बाप्पांवरती असलेली आस्था आणि निरागसता यातून पाहायला मिळते। धाराशिवच्या कळंब शहरातील चिमुकल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। बाप्पाला निरोप देताना त्याला रडू नको ना आता मनावर झाले। व्हिडिओ बाप्पाला बाय बाय करायचं। गेले मग आता पुढच्या वर्षी येत असेल का मम्मा माझ्या माघारी ना? हा मग आता पुढच्या वर्षी आपण त्यांना ह्याच्यापेक्षा मोठा आणू। मग आता गप्प बसा। तर रायगडकरांनी आपल्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिलाय। पारंपरिक खालू वाद्यावरती लेझिम वरती नाचत या मिरवणुका विसर्जन ठिकाणी रात्री पोहोचल्या। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त हाक घालत गणेश मूर्तींचं विसर्जन झालं।
पुण्यातील मानाचा 5वा केसरीवाडा गणपतीचं विसर्जन करण्यात आलं आणि या बाप्पाची मिरवणूक 8 तास 9 मिनिटं चालली. केसरीवाडा मंडळानं नेहमीप्रमाणे पारंपरिक भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं होतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.